नमस्कार मित्रांनो, आयुष्यमान कार्ड केवायसी कशी करायची? तर सर्वप्रथम प्ले स्टोर वर जाऊन आयुष्यमान कार्ड आयुष्यमान ॲप सर्च करा, इन्स्टॉल करून घ्या। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा। ओपन केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल। तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण ही माहिती सर्वांपर्यंत गेली पाहिजे त्याकरिता। तर असा तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल। एलिजिबल ऑपरेटर साईडने यायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यावरती दोन ऑप्शन येईल, एक बेनिफिशरी आणि ऑपरेटर। बेनिफिशरी आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोड सविस्तर टाकून घ्या। कॅप्चा कोड सविस्तर टाकल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या। तिथे स्वतःचा मोबाईल नंबर टाकल्यावर व्हेरीफाय या बटनवर क्लिक करा। व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यावर असं थोडंसं टाइम सर्चिंग येणार। मग तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूवर ओटीपी तुम्हाला टाकायची आहे। ओटीपी टाकल्यानंतर पुन्हा ओटीपी मी टाकून घेत आहे। ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे। थोडी सुरळीत व व्यवस्थित चांगल्या याने, आणि तो कॅपिटल लेटर मध्ये लिहायचा आहे, संपूर्ण मोठ्या अक्षरात। लॉग इन या बटनवर क्लिक करून घ्या। लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ घेणार। तुमच्या आता इंटरनेट याच्यावर आहे। थोडासा वेळ झाल्यावर आता यांच्या समोर असा डॅशबोर्ड येणार। स्कीम मध्ये तुम्ही PMJY तिथे तुमचा राज्य निवडून घ्या। राज्य निवडल्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्या। स्कीम निवडून घ्या, PMJY MJGAY ही स्कीम निवडा। स्कीम निवडल्यावर असं तुमच्या समोर आहे। सर्च मध्ये तुम्ही आधार नंबर घ्या। आधार नंबर घेतल्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमची टाकून घ्या, जी काही डिस्ट्रिक्ट असेल ती। मग आधार नंबर टाकून घ्या। आधार नंबर टाकल्यावर सुरळीतपणे कॅप्चा कोड टाकून घ्या पुन्हा एक वेळा। कॅप्चा कोड टाकल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करा। सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग होणार आणि तुम्हाला संपूर्ण जे काही तुमच्या फॅमिलीतले राशन कार्डवाले नाव आहे ते पूर्ण आयुष्यमान कार्डची नावे पूर्ण इथे तुम्हाला शो करेल। त्यानंतर तुम्ही याला डाउनलोड सुद्धा करू शकता। आधार ओटीपीच्या माध्यमातून फिंगरप्रिंटच्या तुम्ही फेस ऑथरायझेशन हे घेत आहे। व्हेरीफाय करून घ्या त्याला। व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यावर असं तुम्हाला दिसेल। आता त्याला डाउनलोड करायचं आपल्याला, त्याच्यावर डाउनलोड कार्ड या बटनावर क्लिक करून घ्या। या बटनावर क्लिक केल्यानंतर आधार ओटीपी, फिंगरप्रिंट, स्कॅनर, फेस आयडी सुद्धा आपण घेऊ शकतो। फेस आयडी घ्यायची आहे, व्हेरीफाय करायचं आहे। यस या बटनावर क्लिकला अलाउ करा आणि तुम्हाला एक ओटीपी सुद्धा येईल। आणि तुम्ही प्ले स्टोर मधून आधार ॲथोरिकेशनचं तुम्ही ॲप्स घेऊन घ्या। असं ॲप्स आल्यावर ओटीपी टाकून घ्या। ओटीपी टाकल्यावर ऑटोमॅटिक ते रिडायरेक्ट तिकडे जाणार। ऑटोमॅटिक तिकडे सक्सेसफुल दाखवत आहे। सक्सेसफुल झाल्यावर ते पूर्ण तुम्हाला तुमची माहिती दिसेल। आता तुमचं कार्ड सध्या डाउनलोड होणार। या डाउनलोड होताच तुमचे जेवढे सर्वांचे पेंडिंग मध्ये असेल तर ते डाउनलोड होणार नाही, त्याला केवायसीच्या माध्यमातून ते डाउनलोड करावे लागेल। तुम्ही इथे डाउनलोड सुद्धा करू शकता, प्रिंट सुद्धा काढू शकता आणि शेअर सुद्धा करू शकता। तर इथे रिडो ई केवायसी आहे। तर या रिडो या केवायसी मध्ये ज्यांचं कुणाचं डाउनलोड नसेल होत त्यांनी केवायसी करून आपला आधार ऑथरायझेशन देऊन तुम्ही ती केवायसी संपूर्ण करता आणि 1-2 दिवसात तुमचा आयुष्यमान कार्ड तुम्हाला मिळून जाईल। तुमच्याच याच ॲप्स वरून तुम्हाला तेच सेम प्रोसेस करायची आहे। तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।